आता सध्या भीमा नदीच्या पात्रामध्ये 1.5 लाख क्युसेस पाणी वाहतंय आणि आम्ही नदीकाठचे मच्छीमारी लोक असल्यामुळं आम्हाला इथल्या पाण्याचा अंदाज आहे. आता पाणी वाढलंय की कमी झालंय? आता सध्या लेवलला आहे पण वाढू शकतं. वरून वर पाणी चालूच आहे, त्याच्यामुळे पाणी वाढू शकतं. बरोबर आहे. आता सध्याची परिस्थिती व्यवस्थित आहे. तुम्ही इथलेच आहे? प्रॉपर आम्ही इथलेच आहे. बरोबर. म्हणजे स्थानिक नागरिकांकडून मंडळी म्हणजे हे मच्छीमारच व्यवसाय करतात पकडण्याचा, तर यांना पाण्याचा अंदाज आहे सर्व, त्याबद्दल काही विषय नाही. चला. नमस्कार मंडळी, आज आपण आहे उजनी धरणाला जे पाणी जातं त्या नदीच्या काठी, म्हणजे आपल्या दौंड शहराच्या चिटकुंजी नदी जाते. चिटकुंजी नदी पुढे चालली त्या नदीवर आहे आपण आता अगदी. आणि इतकं पाणी चाललंय, वरून सोडले ना पाणी. बघा आता तुम्हाला पाणी दिसत असेल पाठीमागं, एवढं पाणी चालू आहे सध्या भयंकर, की किती हजार क्युसेस असेल हे तुम्ही सांगा. मला तर काही माहिती नाही, पण किती असेल तर तुम्ही सांगा, ठीक आहे. इतकं पाणी सोडलंय जबरदस्त की काय विचारू नका. एवढंच पाणी सगळ्यात नदीच्या शेजारचा ऊस आहे तो पाण्यात गेलाय. काय तुम्हाला तर दाखवतो मी. मला पाणी बघा, आता अंदाज येईल किती हजार क्युसेस असेल. आणि हे सगळं पाणी उजनी धरणात चाललंय. उजनी धरणात एवढं पाणी जात असेल तर तिथून खाली विसर्ग किती जोरात चालू असेल विचार करा. म्हणजे खाली चंद्रभागेला खाली पाणी चाललं असेल, किती जोरात चालू असेल पाणी विचार करा. एवढं पाणी आज उजनी धरणात चाललंय. तुम्हाला मी हे कॅमेरा बॅक करतो बघा. इथं कसं कपडे नाही धुतले पाहिजे यांनी, कारण रिस्क आहे. पाणी शेवटी वरून पाण्यात काय पण येऊ शकतं, मगर येऊ शकते, काही पण येऊ शकतं ना, सांगता येत नसतं. कारण तरी पण बायका इथं कपडे धुतायत असं दिसतंय. एकंदरीत नाही धुतले पाहिजे कपडे. पाऊस पाणी, खराब पाणी, इचुकाटा काय पण होऊ शकतं. विषारी साप येऊ शकतात, विषारी हे करू शकतात, काय पण होऊ शकतं. पण असे कपडे धुतले नाही पाहिजे. आता नाही तर कपडे धुतायत लोक, कपडे चालू धुवायचे, नाही धुतले पाहिजे कपडे असे. असं जे काय असेल ते. पण भरपूर इथं पाईप दिसतोय मोटरचा, ठीक आहे. इथं मोटरचा पाईप दिसतोय. मोटर कुठे काय माहिती, वाहून गेले की काय माहिती. कुठून तिकडून मी आलोय त्या भागातून, तिथून इकडं. पाणी कमी झालंय ना का वाढले? आता वाढतं का कमी? हा ना, वरून पाणी भरपूर सोडले म्हणायचं, कारण वर धरणात पाऊसच मारणाच आहे. 40,000 पीसेस. बापरे. हा, म्हणजे अंदाजे 1.5 लाख पीसेस पाणी आहे म्हणायचं. हा, आणि ही पसराट जरा रुंदी बिल आहे ना. कुठे मासा वर दिसला होता. हा, असल्या ह्याच्यात सापडतात का पण मासा? पकडायला आला तर नसेल सापडत. टिकतं नाही राहत, जाळं टिकलं पाहिजे. जाळच टिकत. बरोबर, एवढा वाचलं तर जाळ टिकत शकत नाही ना. पाण्याची दाव जर अशी असेल, हा, उलटी पाण्याच्या उलट दिशेने मासा असतो. हा, पाण्याच्या दिशेला मासा पळत असतो. अजून वाढू शकतं, काय सांगता येत नाही पाणी. वरती कसं आता वर पाऊस चालूच आहे ना, म्हणजे साधारणतः 1.5 लाख क्युसेस पाणी आहे मंडळी. चला. पाणी कॅमेऱ्यात कॅच व्हायला पाहिजे, होते का नाही बघा. मोठे मोठे मासे असतात. बरोबर आहे. काय निसर्ग पुढे काय पण त्याच्या यायला. खालच्या लोकांचं कसलं झालं होतं ते सोलापूर भागातलं? म्हणजे त्यांना आमच्या कपड्यावर जायची
हा ना, आता नाही पांघरा नाही भांडी कुठे काय नाही, काय नाही, काय नाही. नाही पाणी नाही काय नाही काय नाही, काय नाही, काय नाही. लहान लेकरं घेऊन पैसे तिकडे पाळावा घराच्या घर बारी झाले, जनावर मरून पडले. काय राहिलं हम्म. गेलेलं बरं म्हणते ते आता काय राहिलंच नाही तर. राहिलंच नाही ना काय. तो पाणी गेली तरी बऱ्याच लोकांनी मदतीचा हातही केला, पण ते काय त्यांनी काय होणार आहे. मंडळी, आपण आता दौंड शहराच्या लगत जी नदी आहे भीमा नदी, त्या नदीच्या पात्रावर आहे सध्या. पाण्याचं बघत असाल जवळपास 1.5 लाख क्युसेस पाणी आहे अंदाजे. एवढं पाणी खाली चाललंय, तर विचार करा काय असेल आता, खालची परिस्थिती काय असेल, अंदाज घ्या. इथे तसं हे महिलांनी इथं कपडे वगैरे धुवायला आले, ते नाही धुतलं पाहिजे. उगाच विषारी साप बीप येतात कुठं काय, ते नाही धुतलं पाहिजे त्यांनी तिथं. धुतलं नाही पाहिजे. कसं होतं तर एकतर पाणी वाढलेलं आहे, वरून काय येतं काय नाही काय सांगतात नाही. एखादी मगर बिगर आली तर काय सांग. इकडे मगर नसेल येत ना, नाही येत शक्यतो नसेल तिकडे कृष्ण कोण मगरी तिकडं मगर येत नाहीच असं तर दुर्मिळ असते ना खाली. हा शक्य, पण असल्या ह्याच्यातलं विषारी काय बी येतं ना. आता खालीतून बघितलं असेल ना पुराच्या ह्याच्यात, तिथं लोकांच्या घरात विषारी साप शिरलेत आणि ते सर्प त्यांना ही झालेत, चावलेत त्यांना. म्हणजे ते असलं बेकार आहे. आणि ह्यात काय मोटर वाहून जाण्याचे चान्सेस नाहीत ना काय, कारण मोटर वर आहेत, वर नेलं. हा वाढल्यासारखं असले पाणी मोटर जोडायला पाऊस नाही ना, पाऊस मारण्याचं कुठून काय करणं, पाणी सोडायला जागा नाही. नाही केलं पाहिजे. अहो भीती म्हणजे आता असं लांब बघितलं जवळ पाहिलं ना आपण, ते असं डोळे होत्यात, आपण पडतोय की काय असं होतं. सर आम्हाला याचं काहीच वाटत नाही बरं का. हा, आणि आमचा आणि तुमचं इथं आयुष्याचा व्यवसाय पाण्यातला आहे. बरोबर आहे. माणसाने पाण्यापुढे शानपणा करू नये, शानपणा करू नये. हा, पाणी नैसर्गिक ताकद आली, नैसर्गिक ताकद आली. बरोबर. निसर्गापुढे कोणाचंच काय नाही हो. चल मंडळी, हे बघा, हे इतकं पाणी आता हे उजनी धरणात चालू आहे. बघा इथं ऊस आहे कडेला, जाऊ दे, नदीच्या कडेला ऊस आहे, तो जाणारच पाण्यात, त्यात काही विषय नाही. पाणी बघा, दिसला का ऊस. किती हजार क्युसेस पाणी असेल हे तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये मला, बरं का. तर मला तर काही माहिती नाही, कमेंट बॉक्स मध्ये किती हजार क्युसेस पाणी असेल हे मला सांगा. एवढं पाणी ह्या उजनी धरणामध्ये चालू आहे. किती मोठं पात्र आहे बघा नदीचं, जवळपास अर्धा किलोमीटर रुंदी पात्र असेल. तिथून जी सुरुवात झाली ती सुरुवात झाली बघा, इथून असंच बघा कसलं मोठं पात्र आहे हे नदीचं बघा. चला तुम्हाला दाखवतो जरा मी पात्र. आणि बघा इकडे या, आता हा पूल आहे वरचा, हा ब्रिज आहे, हा नगरला अहिल्यानगरला रोड जातो. हा पुढे काष्टी दौंडवरून हा पूल आहे बघा, हा आहे. आता ह्या लय पाणी वाढल्यावर ह्या पुलावर पाणी यायचं पूर्वी, आता पण येत असेल, त्यामुळे आता हा वरचा पूल नवीन बांधलेला आहे बघा. आता इथून आता हे पाणी बघा, पाण्याचं तुम्ही क्षमता, त्याचे वेग, बापरे मला चक्कर यायला लागली पाणी बघून. ते बघा किती पाणी खळखळ खळखळ वाहते. दौंड शहराच्या लगत जी नदी आहे, म्हणजे मी आता शहराच्या लगत आहे, हे पलीकडे रेल्वेचा पूल आहे. हे बघा पुढे रेल्वेचा पूल आहे. हे सगळं पाणी उजनी धरणाला चाललंय. कुठे? फक्त उजनी धरणाला. आणि हे उजनी धरणातून पाणी खाली चाललंय, म्हणजे विचार करा खालून पाणी किती हे असेल, किती विसर्ग सुरुवात चालू असेल, किती फास्ट प्रमाणात बघा. मलाच ते पाणी बघून असं डोळ्याला फिरायला लागले. खळखळ खळखळ वाहते पाणी बघा, पाणीच पाणी. यावर्षी इतका पाऊस झालाय ना, जोरात जबरदस्त पाऊस झालाय यावर्षी. आणि वरून जे पुण्यातून पाणी येतं, म्हणजे 3-4 नद्यांचं पाणी खाली येतं वरून. काय इकडून आळंदी साईडवरून येते नदी, इकडून शिरूर साईडची नदी, इकडची नदी, या 2-3 नद्यांचं पाणी सगळं इकडे येतं. वरसगाव, पानशेत, टेमघर, भाटघर, काय
खडकवासला, भाटघरचं इकडं नाही येत, भाटघरचं तिकडं अकलूज मार्ग जातं काय. आणि इकडं बघा पाणी खळखळ 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 वाहतंय. काय वाटतं तुम्हाला किती हजार क्युसेस पाणी असेल हे? अंदाज कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा जरा, थोडंसं जरा नाही का. खळखळ पाणी सगळं उजनी धरणात चालू आहे. काय वाटतं बघा किती रुंदी आहे बघा याची. जवळपास अर्धा किलोमीटरच्या वरच, अर्धा किलोमीटर ही असेल रुंदी. इथून तिथून जास्त असेल कदाचित. तर आपलं धरलं आपलं बघा आता खळखळ खळखळ वाहत आहे पाणी. पाऊस भरपूर आहे. आता काल सांगितलं होतं पंजाबराव डक यांनी की हवामान आज सूर्यदर्शन होईल, 2 दिवस पाऊस हे होईल म्हणले, बंद आहे असं सांगितलं होतं. पण तो अंदाज खरा ठरला. आज सूर्यदर्शन झाले एकंदरीत एकदम छान पैकी. हे बघा पलीकडे तो रेल्वेचा ब्रिज आहे, त्याच्या पलीकडे एक अजून एक ब्रिज आहे नवीन. मला ते खाली बघितलं की डोळे फिरायला लागलेत. किती हजार क्युसेस पाणी असेल हे? हे बघा किती हजार पाणी असेल होय. किती हजार क्युसेस पाणी असेल हे? किती हजार असेल पाणी? किती हजार क्युसेस पाणी असेल नाही सांगता यायचं. वरून पाणी सोडले भरपूर. हा आता कमी झालं ना. ह्याच्यावर होतं का ते ओलं आहे तिथपर्यंत? आता हळूहळू कमी व्हायला लागले. तरी पण पाऊस चालू आहे ना वरती थोडा थोडा थोडा. ह्याच्यावर पाणी येतं का ह्या रोडवरती? येतं ना, आलतं ना. त्याच्यावर पाणी होतं. म्हणजे तुम्ही इथले स्थानिक आहे ना? स्थानिकच आहे मंडळी. बघा आता स्थानिकांचं म्हणणं आहे पाणी अजून वाढलं होतं, थोडं कमी झालंय. आता हे सगळं पाणी उजनी धरणात चाललंय आणि उजनी धरणातून खाली पाणी विसर्ग भरपूर चालू आहे पंढरपूर साईडला. ती मंदिरं बुडल्यात जवळपास मंदिरं शहरातली. ते असं खाली बघितलं ना की डोळे फिरतायत आमचे असं. आवड आहे. चला भेटू. बघा मंडळी पाणी बापरे. असं एकदम लांब नजर टाका तुम्ही आणि एकदम अशी लांब गेली नजर, बघा अशी लांब नजर गेली की खाली यायचं. हे बघा सगळं उजनी धरणात विसर्ग आहे सगळा. दुसरं कुठलं धरणच नाही ना. मग वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या जसं हे विश्व निर्माण झालं तसं ह्या नद्या निर्माण झाल्या. जेव्हापासून हे विश्व निर्माण झालं तेव्हापासून पाणी साठा म्हणजे जे सांडपाणी हे सगळं समुद्रात जातं. एवढं पाणी समुद्रात जातं. दरवर्षी एवढा पाऊस पडतो, दरवर्षी एवढं पाणी समुद्रात जातं. पण समुद्र काय फुटत नाही. काय बघा माझं बोलणं बघा तुम्हाला थोडं विनोद वाटत असेल. दरवर्षी एवढं पाणी समुद्रात जातं. समुद्रात कसं काय काय होत नाही? समुद्रातनं पाणी कसं फुटत नाही किंवा काय? समुद्र का फुटत नाही बरं सांगा बरं. जरा थोडासा बालिश प्रश्न आहे असं तुम्हाला वाटतंय नाही का नाही? मग आता बघा इतकं किती हजार पाणी असेल हे काय? आता तुम्ही पाहिलं स्थानिकांना जरा विचारलं मी कसलं पाणी. बघा पाणीच पाणी, गोलड्यावर पाणीच पाणी. याच्यावर पाणी आलं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी याच्यावरती या रस्त्यावरती. आता थोडं कमी झालं असं स्थानिकांचं म्हणणं आहे थोडंसं. तर इथं काही लोक चालले काहीतरी मासे बिशे पकडायचे. चला जर आपण मासे पकडायचे ह्याच्यात जाऊ. असले वाट्या पाण्यात मासे मला नाही वाटत सापडत असतील, थांबत असतील मला नाही वाटत नाही. चला जर थोडं आपण इथं आहेत लोक काय करतात काय माहिती. कपडे धुतात बायका काय माहिती. कपडे धुतात कपडे बायका कपडे धुतात. तर पावसाचं गढूळ पाणी आहे. गढूळ पाण्यात काय कपडे धुण्याचं काम चालू आहे पावसात. बघा पाणी सर्व उजनी धरणात पाणी चाललंय. उजनी धरणातून खाली पाणी आहे. किती हजार क्युसेस पाणी अंदाज. सध्या परिस्थिती आहे सध्या आपल्या भागात. आणि तिकडे खाली पाणी परत वाढलंय. त्या शिना नदीला पाणी वाढलंय मंडळी. आता पूर ओसरला होता
पण परत पाणी वाढलंय सीना नदीला, बरं का. परत वाढलंय पाणी, कारण आता अजून थोडंसं धोका आहे. आता लोकांनी आपल्या भागातून बऱ्याच म्हणजे विविध ठिकाणावरनं विविध भागातून, आता काल तुम्ही पाहिलं असेल अभिनेता सोनू सूद याने सोलापूरच्या भागात पूरग्रस्तांना मदत करायचं हे केलंय, काय म्हणतात त्याला, स्टेटमेंट दिलं, मी पाहिलं काल. तर म्हणजे असे कलाकार मंडळी, काल अभिनेत्री मानसी नाईक यांनी सुद्धा हे केलंय. असे मोठमोठे कलाकार सुद्धा आता पूरग्रस्तांसाठी पुढं हात सरसवत आहेत आणि एक हात मदतीचा करत आहेत. कारण परत ते पण झालं, काय म्हणतात त्याला, प्रवीण तरडे साहेब दिग्दर्शन डायरेक्टर, त्यांनी सुद्धा मदतीचा हात पुढे सरसवला आहे बघा. त्यांनी सुद्धा हेल्पलाईन नंबर दिलेत की बाबा तुम्हाला मदत करायची, मदत करा, सर्वांनी कोणाला करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. बघा पाण्यात किती अंतर आहे, इथं बायकर कपडेच होत आहेत, तुम्हाला दाखवतो मी.